लेले आजी बदलल्या. आमच्या कॉलनीतल्या लेल्यांकडं सुखटणकर पेइंग गेस्ट म्हणून राहतात. 7 महिन्यांपूर्वी वृद्ध लेले पती पत्नींनी हे पेइंग गेस्ट ठेवले. त्याचं असं झालं, लेलेंचा मुलगा फॅमिलीला घेऊन 8 वर्षांपूर्वी इंग्लंडला गेल्यापासून आई वडील दोघच इथं होते. मुलगी आणि जावई मद्रासला असतात. त्यांनी सोबतीला एक छोटं आणि सुखी कुटुंब ठेवावं असं लेलेंच्या दोन्ही मुलांचं म्हणणं होतं. शेवटी लेले आजींचं डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि लेलेंना हाय बीपीचा त्रास सुरू झाला. तेव्हा दोघांनीही मुलांच्या सूचनेला मान्यता दिली. त्याप्रमाणे सुखटणकर हे ओळखीचं, सभ्य, सुसंस्कृत जोडपं आपल्या छोट्या मुलासह त्यांच्याकडे राहायला आलं. स्वयंपाक वेगळा करायचा. एक प्रशस्त वेगळी खोली, स्वतंत्र आणि मोठी बाल्कनी, बाथरूम, संडास दोन्ही कुटुंबांना कॉमन. हे सगळं ठीकच होतं, पण लेले आजींची अट एकच होती. सुखटणकरांच्या स्वयंपाकघरात नॉनव्हेज काही करायचं नाही, अजिबात नाही. शुद्ध शाकाहारी जेवलं पाहिजे. अंडी, मटण, चिकन, मासे काहीही नाही. अट मान्य करून सुखटणकर राहायला आले. दुसरा इलाज नव्हता. इतकी चांगली सोयीची जागा दुसरी कुठे मिळणार? पण ते पडले पक्के मासे खाऊ. त्यांनी जेमतेम 10-15 दिवस तग धरला. मग एके दिवशी सुखटणकरांना फिश मार्केटमध्ये चेहरा लपवून पापलेट घेताना कोणीतरी पाहिलं. गुपचूप खरेदी करून पिशवीत दडवून वर अळू, मुळा वगैरे भाजी लटकवून ते घरी आले. त्या दिवसापासून स्वयंपाकाच्या वेळेला सुखटणकरांच्या घरातून धूप, उदबत्त्या, कापूर एकाच वेळी जाळल्याचा वास येऊ लागला आणि माशांचे काटे आंब्यांच्या सालीमध्ये बंद करून कचऱ्याच्या बादलीतून पार्सल केले जाऊ लागले. काही दिवस हे सुरळीत होते, पण खुनाला फुटते तशी गनिमी काव्याने शिजवलेल्या माशांना वाचा फुटली. कॉलनीतल्या शेजार धर्माला जागून लेले आजींकडे चुगली करायला काही महिला पुढं सरसावल्या. पण त्या आधीच लेले आजींना ही धक्कादायक बातमी कळली. त्या जेवायला बसल्या असताना बंटी सुखटणकर आईची नजर चुकवून हातात पापलेटचा तळलेला तुकडा घेऊन आला आणि त्यानं, "ए आजी, हा माशा तुला घे," असं म्हणून त्यांच्या शिखरणाच्या वाटीत टाकला. पुढं जे काही घडलं त्यामुळं सुखटणकरांना जागा खाली करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पण काही लोकांनी मध्यस्थी करून सुखटणकरांनी लंडनच्या लेलेंच्या मुलाला फोन लावून आणि त्याच्या करवी समजूत घालून प्रकरण मिटवलं. काही दिवसांपूर्वीच लेलेंची सून मुलांना घेऊन इथं आली. ते आता इथंच सेटल होणार आणि लेलेंचा मुलगा थोड्याच दिवसात येऊन इथं बिझनेस सुरू करणार असल्याची बातमी पसरली. लेले आजी आजोबांना नातवंडांचं किती कोड कौतुक करू नि किती नको असं झालं. आणि मग एकदा आखरीतच घडलं. हळूच खिडकीचा पडदा बाजूला करून कॉलनीत येणाऱ्या कोळणीला शुक करणाऱ्या लेले आजींना पाहिल्याचं कुणीतरी म्हणालं. सगळे हादरलेच. बातमी खरी होती. दोन्ही नातवंडांना फिश शिवाय जेवण जात नाही असं आजी म्हणाल्या. मिसेस सुखटणकर त्यांना वेगवेगळे प्रकार करून घालायला एका पायावर तयार झाल्या. पण लेले आजी नको म्हणतायत. त्यांना स्वतःच्या हातांनी करून नातवंडांना वाढायचं आहे, कौतुकानं भरवायचं आहे. आता त्या स्वतःच्या स्वयंपाकघरात सुखटणकर वहिनींकडून माशाचे प्रकार शिकत आहेत. न कंटाळता चिकाटीने
कॉलनीत येणाऱ्या कोळणीकडच्या माशांचे भाव एकाएकी भलतेच वाढले आहेत. धन्यवाद.